भाजी घेण्यासाठी, फळं घेण्यासाठी, घरातलं छोटं मोठं साहित्य घेण्यासाठी तुम्ही कुठे जाता? मार्केटमध्ये, बरोबर? पण मार्केटमध्ये कुठे? दुकानात की फेरीवाल्याकडे? उत्तर काहीही असो, जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तसं या फेरीवाल्यांचे आपल्याला फायदे आहेत आणि नुकसानही. फेरीवाले म्हटलं की काय आठवतं? रस्त्याच्या कडेला लावलेला ठेला, त्याच्या आजूबाजूला झालेली गर्दी, आपला वाचणारा वेळ आणि पैसा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्वच्छता, कचरा वगैरे. फेरीवाल्यांच्या नावाने आपण ओरडत असलो तरी आत्ताच मी सांगितलं तसं आपला बराचसा वेळ आणि पैसा वाचत असतो. पण जे प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याचं काय करायचं? अनधिकृत फेरीवाल्यांचं अक्षरशः पेव फुटलेलं आहे. त्याला आवर कसा घालायचा? पालिका या सगळ्यांवरती का फेल झालेली आहे त्याचीच चर्चा आपल्याला या व्हिडिओत करायची आहे. सो स्टे कनेक्टेड. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रेसिडेन्शियल एरिया असलेल्या ठिकाणी फेरीवाले नसणं ही जरा अजबच गोष्ट वाटते ना. फेरीवाले आणि आपण हे समीकरण इतकं घट्ट झालंय की ते आपल्यासाठी समस्या नाहीत तसं आहेत, उलट ती एक आपल्यासाठी व्यवस्था झालेली आहे. रोजचा भाजीपाला घ्यायचा असेल, फळं घ्यायची असतील तर कोण जाणार भाजी मंडईमध्ये? त्यापेक्षा 2 पावलं चालून घराजवळच असलेल्या एखाद्या भाजी विक्रेत्याकडून, फेरीवाल्याकडून आपण भाजी घेत असतो. सणासुदीच्या दिवसात तर रस्त्यावर कितीतरी स्टॉल्स आपल्याला दिसतात. आत्ताच दिवाळी झाली, मग आकाशकंदील, पणत्या, उटणं, पूजेचं साहित्य, फटाके असे सगळे स्टॉल्स रस्ते अक्षरशः व्यापून टाकत होते. पण आपली सोय होते ना, मग कोण कुरकुर करत नाही, कारण आपल्यालाही ते कन्व्हिनियंट असतं. विचार करा, जर डेडिकेटेड मार्केट केलं तर काय होऊ शकतं? रेल्वेच्या तिकिटासाठी जशी लाईन असते तशी लाईन वस्तू घेण्यासाठी आपल्याला लावायला लागली असती. वेटिंग पिरियड वाढला असता. इथे अगदीच तुम्हाला काही मिनिटामध्ये वस्तू विकत घेता येते, तीही कमी वेळेमध्ये. पण आता तुम्हाला माहिती आहे का, अशा प्रकारे रस्त्यांवरती स्टॉल लावणं किंवा अतिक्रमण करणं हे सरकारी नियमामध्ये बसत नाही. VVIP येतात तेव्हा एका दिवसात सगळं कसं साफ होतं. फॉर एक्झाम्पल, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईमध्ये दौरा झाला. त्यावेळी पुलावा कॉजवेच्या परिसरातल्या फेरीवाल्यांना काढण्यात आलं. मग जसं VVIP येतात त्यावेळी फेरीवाल्यांना काढलं जातं, तर मग इतर वेळेला का नाही? आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काहीच किंमत नाही आहे का? हा प्रश्न विचारायला लागेल. तुम्ही ज्या वस्तू फेरीवाल्यांकडून घेता त्या खरंच क्वालिटीच्या असतात का? किंवा खाण्याच्या गोष्टीचं जर समजा आपण बोलायचं झालं तर त्या किमान स्वच्छ असतात का? ते तपासण्याची काही पद्धत आहे का? तर नाही. काही व्हायरल क्लिप्स आहेत, त्या जरा बघा. गटाराच्या पाण्यात धुतल्या जाणाऱ्या या भाज्या उद्या तुमच्या ताटात अन्न म्हणून पडणार आहेत. एकच्या बाजूनं छोटा नाला वाहतो. या नाल्याच्या कडेला बसून 2 जण मुळे धुत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही कधी अनुभवलंय का की फेरीवाल्यांकडे आंबे असतात, हापूस? सगळ्यांकडे हापूस असतात. जेवढा आपल्या कोकणामध्ये सुद्धा उत्पादित होत नसेल ना तेवढा. कमाल आहे ना. म्हणजे साध्या गाड्यांवरती आंबे विकणारा हापूसच्या नावाने तो खपवतो, आणि असतात आंबे कुठले? भलतेच. इतर गोष्टींबद्दल आपल्याला हेच म्हणता येईल. जे फेरीवाले एकाच ठिकाणी नेहमी बसतात त्यांच्याकडच्या वस्तूंबद्दल आपल्याला माहिती तरी असते, पण जे फेरीवाले फिरणारे असतात त्यांचा काही ठावठिकाणा नसतो. मग अशांना शोधणं अवघड जातं. उघड्यावरचे खाद्यपदार्थ किती घातक असतात याची कल्पनाही आपण करू शकत नाहीत. वडापाव, कांदा भजी, चायनीज, त्यानंतर पाणीपुरी, शॉवरमा आणि अजून कितीतरी पदार्थ असे आहेत जे आपण नेहमी खात असतो. पण त्याशिवाय सुद्धा खूप काही गोष्टी आहेत ज्या उघड्यावरती विकल्या जातात. फॉर एक्झाम्पल, खजूर तुम्ही खूप वेळा बघितली असेल, गूळ, पेठा आणि याशिवाय मिठाईचे इतर अनेक प्रकार आपण फेरीवाल्यांकडे बघत असतो. रस्त्यावरती एकतर प्रचंड धूळ असते, सांडपाणी जिकडे तिकडे आपल्याला दिसून येतं, पान मसाले, तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारणारे बेशिस्त आपल्याला जागोजागी दिसतात. आता रस्त्यावरती ही सगळी घाण, त्यानंतर उघडी गटारं, त्यावर बसणाऱ्या माशा, या
खाद्यपदार्थांवर सुद्धा बसतात. त्यामुळे ते किती घातक असतं याचा विचार करा, किंवा मग आपल्या मातीची चव म्हणून चवी नका. तसं तर राज्यातल्या प्रत्येक शहरात अशा अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांचा ऊत आलेला आहे. पण मुंबईचा विचार केला तर इथे आधीच प्रचंड लोकसंख्या आहे, रस्ते लहान आहेत, फुटपाथ हे जवळजवळ नसल्यासारखेच आहेत. त्यामुळे पादचारी रस्त्यांवरून चालतात, याच रस्त्यावरती पार्किंग असतं आणि त्यात पुन्हा फेरीवाल्यांची अतिक्रमण. यात वाहन चालकांना चालवायला जागा शिल्लक तरी राहते का? नाही. मुंबईत आधीच ओला, उबर, टॅक्सी आणि रिक्षांचे लायसन्स खैरातीसारखे वाटण्यात येतात. त्यामुळे जागोजागी या खाजगी प्रवासी वाहनांचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतो. त्यामध्ये हे फेरीवाले रस्त्याची खूप मोठी जागा ही खाऊन टाकतात. त्यामुळे ट्रॅफिक जॅम तर होतच, पण अस्वच्छता वाढते, प्रदूषण वाढतं, बेशिस्त वाढते, वादावादीचे प्रकार हे जास्त व्हायला लागतात, सुरक्षेचे प्रश्न त्यामुळे निर्माण होतात आणि महत्त्वाचं म्हणजे शहराचं जे काही सौंदर्य आहे ते कुठेतरी हरवतं. मग आता एवढे सगळे प्रॉब्लेम्स होत असतील तर आपण थोडेफार पैसे वाचतात म्हणून त्याचं अजिबात समर्थन करू शकतो का? नाही करू शकत. कोर्टाचं म्हणणं काय? लोकल स्टेशन मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनामधला एक महत्त्वाचा घटक. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव स्टेशनचा वापर आपल्या सगळ्यांनाच करावा लागतो. तिथेही अतिक्रमण करणारे आहेतच आहेत. हेडफोन काय, मोबाईल कव्हर काय, गॉगल्स काय आणि बरंच काय, या सगळ्यांमधून वाट काढत आपल्याला चालायला लागतं. या सगळ्याचा परवाना स्टॉलधारकांकडे असतो का? तर नसतो. कारण गर्दीच्या ठिकाणी किंवा पादचारी चालतात तिथे कोण तुम्हाला लायसन्स देणार? जे लोक असा व्यवसाय करतात ते पूर्णतः बेकायदा आहे. त्यामुळे कोर्टाने देखील यामध्ये हस्तक्षेप केला. विनापरवाना फेरीवाले मुंबईत दिसता कामा नये असा निर्णयच न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिला. गल्ली, त्यानंतर फुटपाथ, रस्ते, लोकल स्टेशन्स अशा सर्वच ठिकाणी फेरीवाले आपल्याला दिसतात असं निरीक्षण न्यायालयाने देखील नोंदवलेलं आहे. अनेक ठिकाणं फेरीवाला मुक्त केल्याचा दावा मुंबई महानगरपालिका करते, पण ते दावे फोल ठरल्याचं देखील कोर्टानं स्पष्ट केलंय. या सगळ्याचं नियमन करण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केलेली आहे. सगळ्यात आधी 1983 साली सुप्रीम कोर्टानं यासंबंधी सूचना दिल्या होत्या. राष्ट्रीय फेरीवाला धोरण तयार करावं असं न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं होतं. 2004 साली धोरणावरती काम करायला सुरुवात झाली. त्यानंतर 2009 साली धोरण तयार झालं. 2012 साली लोकसभेमध्ये ते मांडण्यात आलं आणि नंतर त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली. मुंबईत एकूण फेरीवाले आहेत तरी किती याचा निश्चित आकडा नाहीये. परवानाधारक फेरीवाले लाखांच्या घरात आहेत, तर अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या ही त्यापेक्षा सुद्धा जास्त असण्याची शक्यता आहे. फेरीवाल्यांची संख्या किती असावी याला काही नियम आहेत. एकूण लोकसंख्येच्या 2.5% म्हणजेच 2.5% फेरीवाले असावेत. मुंबईची लोकसंख्या साधारणपणे कोटीच्या वर आहे. अर्थात 2011 नंतर जनगणना झालेली नाहीये, त्यामुळे आत्ता आकडा निश्चित सांगता येत नाही, तो सांगता येणार नाही अशी सध्याची अवस्था आहे. पण 2 कोटी जरी समजा आपण गृहीत धरलं तर 2 कोटीच्या 2.5% म्हणजे साधारणपणे 5 लाख आपण धरूया, तर हे 5 लाख फेरीवाले चालू शकतात कोर्टाच्या म्हणण्यानुसार. पण प्रत्यक्ष हा आकडा प्रचंड मोठा आहे, ज्याच्यावरती कोणाचाही कंट्रोल नाहीये. फेरीवाला धोरण हे फक्त कागदावरतीच आहे, त्याची योग्य अंमलबजावणी ही व्हायला पाहिजे. फेरीवाले सरसकट अनधिकृतच असतात असं देखील मानायचं काही कारण नाहीये, कारण प्रत्येकाला आपली उपजीविका चालवण्याचा, भागवण्याचा अधिकार आहे. फक्त नियमाचं पालन इथे महत्त्वाचं आहे. फेरीवाल्यांनी कुठे कुठे आपला व्यवसाय करू नये तर त्याचेसुद्धा काही नियम आहेत. बघा, हॉस्पिटल, शाळा, धार्मिक स्थळं अशा ठिकाणी 100 मीटरच्या आतमध्ये व्यवसाय करता येणार नाही. त्यानंतर पालिका मंडई, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी 150 मीटरच्या आतमध्ये व्यवसाय करू नये हे नियम आहेत. आता हे सगळे नियम असले तरी प्रत्यक्ष अशा ठिकाणीच फेरीवाले आपल्याला जास्त दिसून येतात. आता याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न विचारण्याची आपल्या देशात तरी सोय नाही आहे. सर्वसामान्यांची सोय होत असली तरी गैरसोय जास्त होते हे इथे लक्षात घेतलं गेलं पाहिजे. नियमांची पायमल्ली हे आता नित्याचं झालेलं आहे. त्यात मधला मार्ग काय तर फेरीवाल्यांकडून कोणतीही वस्तू न घेणं हे आपल्या हातामध्ये आहे. किमान एवढं तरी आपण करू शकतो. सरकार पातळीवरती अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई केली जावी. दंडाची रक्कम जी काही आहे ती जास्त असायला पाहिजे.
म्हणजे पुन्हा अतिक्रमण केलं जाणार नाही आणि याची जी खबरदारी आहे ती पालिकेलाच घ्यायची आहे. पण यावरती कंट्रोल करण्यामध्ये पालिका ही फेल झालेली आहे. त्याची कारणं काय आहेत हा वादाचा विषय. BMC या सगळ्याला सपोर्ट करते का? तर हे बघा, ही एक डिमांड सप्लाय चेन आहे. BMC त्याचा फायदा करून घेते. ही चेन पालिकेला मेंटेन करायची आहे. त्यामुळे मग हफ्ता घेऊन या फेरीवाल्यांना सोडून दिलं जातं. फेरीवाले मुंबईतच जास्त आहेत, ते इकडे येतात, पण खरंच त्यांना हवं ते मिळतं का? म्हणजे ते फेरीवाले होण्यासाठी मुंबईमध्ये येतात का? आपलं गाव सोडून मुंबईत कुठेतरी झोपडपट्टीत राहायचं, तिकडे परत वेगळं अतिक्रमण करायचं. या सगळ्यामध्ये पालिका कर्मचारी, पोलीस हफ्ते घेतात अशी ओरड अनेक वेळेला फेरीवाले करत असतात. यामध्ये किती तथ्य आहे हे त्यांनाच माहिती. फेरीवाल्यांवरती कारवाई करतेवेळी मोठा फौजफाटा हा महानगरपालिकेला असो किंवा पोलिसांना असो तो करायला लागतो. हे देखील एक खूप मोठं दुर्दैव या बाबतीतलं म्हणायला लागेल. थोडक्यात काय तर हा विषय अत्यंत क्लिष्ट आहे आणि न सुटणारा आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला या सगळ्या विषयावरती काय वाटतं? तुमची काय मतं आहेत ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.